नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर संभाजीनगरमधून एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरातून बेड्या ठोकल्या होत्या। निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी। नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल, मोबाईलही जप्त। निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र। जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही। निदा खानकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा पर्याय, तर चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार। इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट। शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री। अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड, उद्या शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांसह अनेक दिग्गज नेते इथे उपस्थित राहणार। तामिळनाडूमध्ये थलपती विजय सत्ता स्थापन करणार, इतर पक्षांच्या पाठिंब्यानं विजयनं बहुमताचा आकडा गाठल्याची सूत्रांची माहिती। टीव्हीकेला सीपीआय, सीपीएम, डीसीके या पक्षांचा पाठिंबा। शरद पवार साताऱ्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी दाखल, कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं जंगी स्वागत। गाडीवर फुलांची उधळण, तर आजारपणातनं बरे झाल्यानंतर शारदा पवार पहिल्यांदाच साताऱ्यात। माफ करा, शरद पवार हे पहिल्यांदाच साताऱ्यात। कांद्याच्या दरात मोठी घसरण, प्रति किलो केवळ 50 पैशांचा भाव। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1262 किलो कांदा विकून सुद्धा शेतकऱ्यांच्या हातात केवळ 1 रुपया, तर करमाळ्यामध्ये 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात 400 रुपये। नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली, अमरावती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत। पाईपलाईन दुरुस्तीचं काम सध्या सुरू, तर उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याचीही शक्यता।